Problem 1. In figure, angle ACD is an exterior angle of triangle ABC. ACD हा काय आहे? ट्रायंगल ABCचा एक्सटेरियर अँगल आहे. अँगल बीचं मेजर आपल्याला 40 डिग्री दिला आहे. अँगल एचं मेजर आपल्याला 70 डिग्री दिलेला आहे. आणि फाइंड द मेजर ऑफ अँगल ACD. ACD हा एक्सटेरियर अँगल आहे, याचं मेजर फाइंड करायचं आहे. आणि आपल्याला रिमोट इंटेरियर अँगल थेरम काय माहीत आहे? तर एक्सटेरियर अँगलचं मेजर हे रिमोट इंटेरियर अँगलच्या सम एवढं असते. तर ACD हा जो एक्सटेरियर अँगल आहे याच्या संदर्भात याचे रिमोट इंटेरियर अँगल कोणते आहे? अँगल ए आणि अँगल बी. म्हणजे एक्सटेरियर अँगलचं मेजर काय होईल? अँगल ACD इज इक्वल टू अँगल ए प्लस अँगल बी. अँगल ए प्लस अँगल बी. तर एक्सटेरियर अँगलचं जे मेजर आहे ते रिमोट इंटेरियर अँगलच्या सम एवढं असते. हा काय आहे? थेरम कोणता आहे? रिमोट इंटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल. तर आता आपल्याला अँगल ACDचं मेजर काढायचं आहे. आणि अँगल एचं मेजर आपल्याला किती दिलं आहे? 70 डिग्री. आणि बीचं मेजर किती दिलं आहे? 40 डिग्री. मग अँगल ACD हा काय आहे? एक्सटेरियर अँगल. आणि याचं मेजर काय होईल? या दोघांची आपल्याला ॲडिशन करावं लागेल. 70 आणि 40 किती होईल? 110 डिग्री. प्रॉब्लेम 2. इन ट्रायंगल PQR, अँगल P 70 डिग्री, अँगल Q 65 डिग्री, फाइंड अँगल R. आपल्याला अँगल Rचं मेजर फाइंड करायचं आहे. अँगल P आणि अँगल Qचं मेजर गिवन आहे. आणि आपल्याला माहिती आहे की ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची सम किती असते? 180. तर आपल्याला 2 अँगल गिवन आहे, तर आपल्याला थर्ड अँगलचं मेजर फाइंड करता येईल. तर काय लिहावं लागेल? इन ट्रायंगल PQR, अँगल P प्लस अँगल Q प्लस अँगल R इज इक्वल टू 180 डिग्री. त्याच्यानंतर आपल्याला अँगल Pचं मेजर किती गिवन आहे? 70 डिग्री. प्लस अँगल Qचं मेजर किती दिलं आहे? 65 डिग्री. प्लस अँगल Rचं मेजर आपल्याला फाइंड करायचं आहे इज इक्वल टू 180 डिग्री. आता आपल्याला 70 आणि 65ची ॲडिशन करावं लागेल. 0 प्लस 5 किती होऊन जाईल? 5. आणि 6 आणि 7ची ॲडिशन होऊन जाईल 30. म्हणजे 65 आणि 30ची ॲडिशन 135 डिग्री प्लस अँगल R इज इक्वल टू 180 डिग्री. म्हणजे आता आपल्याला अँगल Rचं मेजर फाइंड करायचं आहे. तर 135ला राईट हँड साईडला लागेल आणि 135 राईट हँड साईडला जाईल, तर त्याची साईन काय होऊन जाईल? चेंज होऊन जाईल. म्हणजे 180 डिग्री मायनस 135. मग अँगल R इज इक्वल टू, आता 180मधनं 135 आपल्याला सबस्ट्रॅक्ट करावं लागेल. तर 10 मायनस 5 किती होऊन जाईल? 5 कॅरी 1 इथे 4 होऊन जाईल. 8 मायनस 4 किती होऊन जाईल? 4. आणि 1 मायनस 1 0 म्हणजे 45 डिग्री. तर आपल्याला अँगल Rचं जे मेजर फाइंड करायचं होतं ते किती मिळालं? 45 डिग्री. प्रॉब्लेम 3. द मेजर्स ऑफ अँगल ऑफ ए ट्रायंगल्स आर x डिग्री, x मायनस 20 डिग्री, x मायनस 40 डिग्री. फाइंड द मेजर ऑफ ईच अँगल. आपल्याला ट्रायंगलच्या ईच अँगलचे मेजर काढायचे आहे. तर पहिले आपण ट्रायंगल काढून घेऊ. ट्रायंगलला नाव देऊन देऊ ट्रायंगल ABC. आणि त्याच्या अँगलचे मेजर्स काय दिले आहे? x डिग्री, त्याच्यानंतर
सेकंड अँगलला एक्स मायनस 20 डिग्री आणि थर्ड अँगलला एक्स मायनस 40 डिग्री. म्हणजे आपण अँगल एचं मेजर एक्स डिग्री घेऊ, अँगल बीचं मेजर एक्स मायनस 20 डिग्री आणि अँगल सीचं मेजर एक्स मायनस 40 डिग्री. आणि आपल्याला काय माहिती आहे, ट्रँगलच्या ऑल अँगलची सम किती असते 180 आणि त्याच्यावरनं आपल्याला अँगलचे मेजर काढता येईल. तर अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180. ट्रँगलच्या ऑल अँगलची सम 180. तर अँगल ए किती आहे एक्स डिग्री प्लस बी आहे एक्स मायनस 20 डिग्री प्लस सी आहे एक्स मायनस 40 डिग्री इज इक्वल टू 180. आता एक्स 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 लाईक टर्म आहे, याची ॲडिशन होईल. एक्स प्लस एक्स म्हणजे किती होईल 3x. आणि इथे -20 आणि -40. साईन कशी आहे सेम आहे. साईन सेम असेल तर ॲडिशन होते, प्लसची ॲडिशन प्लसमध्ये, मायनसची ॲडिशन मायनसमध्ये. तर -20 आणि -40 किती होऊन जाईल -60 इज इक्वल टू 180. तर सगळ्यात पहिले आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड करावं लागेल. तर त्याच्यासाठी -60ला राईट साईडला द्यावं लागेल इक्वेशनच्या. आणि लेफ्टचा नंबर राईटला जाईल तर त्याची साईन काय होईल चेंज होईल. मायनस आहे तर प्लस होईल. म्हणजे काय होईल 3x इज इक्वल टू 180 प्लस 60. लेफ्टचा नंबर राईटला जाईल तर त्याची साईन चेंज होईल. म्हणजे काय होईल 3x इज इक्वल टू, आता याची ॲडिशन करावं लागेल. 0 8 आणि 6 14 4 कॅरी 1 1 आणि 1 2. याची ॲडिशन होऊन जाईल 240. आणि आता न्यूमरेटरचा नंबर कुठे जाईल इक्वेशनमध्ये. लेफ्ट हँड साईडचा न्यूमरेटरचा नंबर राईट हँड साईडला नेला तर तो डिनॉमिनेटरमध्ये जाईल. म्हणजे काय होईल एक्स इज इक्वल टू 240. न्यूमरेटरचा नंबर डिनॉमिनेटरला येईल 3. आता याला आपल्याला काय करावं लागेल 3ने डिवाईड करावं लागेल. तर एक्स इज इक्वल टू 3 8 जार 24 आणि हा 0 म्हणजे 3ने 240ला डिवाईड केलं तर 80 येईल. म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली 80. मग आपल्याला अँगल एचं मेजर काढायचं आहे. एचं मेजर काय आहे एक्स डिग्री आणि एक्सचं मेजर किती आहे 80. म्हणजे एक अँगल आपल्याला अँगल ए कितीचा मिळाला 80 डिग्री. मग आपण सेकंड अँगल बी कितीचा आहे एक्स मायनस 20 डिग्रीचा आहे. मग एक्सची व्हॅल्यू आपण किती काढली आहे 80 मायनस 20 म्हणजे किती होईल 80 मायनस 20 60 डिग्री. आता आपल्याला अँगल सी काढायचा आहे. अँगल सी कोणता आहे एक्स मायनस 40 डिग्री आणि एक्सची व्हॅल्यू आपण किती काढली आहे 80 मायनस 40. आता 80 मायनस 40 किती होईल 40 होईल 40 डिग्री. म्हणजे अँगल ए 80 डिग्री, अँगल बी 60 डिग्री, अँगल सी 40 डिग्री. प्रॉब्लेम 4. The measure of one of the angle of a triangle is twice the measure of its smallest angle and the measure of other is thrice the measure of smallest angle. Find the measure of 3 angles. तर आपल्याला ट्रायंगलचे 3 अँगल्सचं मेजर काढायचं आहे. तर आपण ट्रायंगलला ए बी सीने डिनोट करून घेऊ ए बी सी. आणि या ट्रायंगलच्या तिन्ही अँगलचे मेजर आपल्याला फाइंड करायचे आहे. आणि आपल्याला पहिली कंडिशन काय दिली आहे मेजर ऑफ वन ऑफ द अँगल ऑफ ए ट्रायंगल इज ट्वाइस द मेजर ऑफ स्मॉलेस्ट अँगल. तर स्मॉलेस्ट अँगलला आपण पहिले एक्सने डिनोट करून घेऊ. लेट मेजर ऑफ
smallest angle BX. The smallest angle A घेऊन घेऊ, त्याचा मेजर X. आणि one of the angle of the triangle is twice the measure of its smallest angle. तर वन अँगल बी घेऊन घेऊ, तो स्मॉलेस्ट अँगलचा कसा आहे ट्वाईस, म्हणजे अँगल बीचं मेजर 2x होऊन जाईल. अँड अदर इज थ्राईज द मेजर ऑफ स्मॉलेस्ट अँगल. आणि अँगल सी जो आहे तो स्मॉलेस्ट अँगलचा काय आहे थ्राईस, म्हणजे याला 3x घेऊन घेऊ. आणि आता आपल्याला ABC तिन्ही अँगलचं मेजर फाइंड करायचं आहे. तर आपल्याला काय माहिती आहे, ट्रायंगलच्या तिन्ही म्हणजे ऑल अँगलची सम किती असते 180. म्हणजे काय लिहावं लागेल, अँगल एचं मेजर आपण घेतलं x, बीचं झालं 2x, स्मॉलेस्ट अँगलच्या ट्वाईस आहे, आणि अँगल जो सी आहे तो स्मॉलेस्ट अँगलच्या थ्राईस आहे म्हणजे 3x. आता ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची सम किती असते 180, म्हणजे सम ऑफ ऑल द अँगल्स ऑफ ट्रायंगल्स इज 180. द अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180. अँगल ए कितीचा आहे एक्सचा, बी 2x आणि सी 3x इज इक्वल टू 180 डिग्री. बघ आता एक्स 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 लाईक टर्म आहे, याची काय होईल ॲडिशन होईल. 1x आणि 2x 3x आणि 3x 6x इज इक्वल टू 180. आता एक्सची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, न्यूमरेटरचा नंबर लेफ्ट हँड साईडचा राईट हँड साईडला आणावं लागेल. आणि लेफ्ट हँड साईडचा न्यूमरेटरचा नंबर राईट हँड साईडला येईल तर कुठे येईल डिवाइडमध्ये येईल. तर 180 अपॉन 6. मग काय होईल x इज इक्वल टू 6 3 जार 18 आणि हा 0, म्हणजे 6नी 180ला डिवाइड केलं तर काय येईल 30 येईल. मग आपल्याला अँगल एचं मेजर काढायचं आहे, आणि अँगल एचं मेजर किती घेतलं आहे आपण x, आणि एक्सची व्हॅल्यू किती काढली आपण 30, म्हणजे अँगल ए कितीचा झाला 30 डिग्रीचा. नंतर आपल्याला अँगल बी काढायचा आहे, आणि अँगल बी कितीचा आहे 2xचा आहे, आणि एक्सची व्हॅल्यू आपण किती काढली आहे 30, म्हणजे 2 इंटू 30. तर 30 इंटू 2 काय होईल 60 डिग्री. त्याच्यानंतर अँगल सी कितीचा आहे 3xचा आहे. तर 3 इंटू एक्सची व्हॅल्यू किती काढली आपण 30, 30 इंटू 3 किती होऊन जाईल 90 डिग्री. म्हणजे आपल्याला अँगल ए 30चा मिळाला, अँगल बी 60 डिग्रीचा आणि अँगल सी 90 डिग्री. प्रॉब्लेम 5. इन फिगर मेजर्स ऑफ सम अँगल्स आर गिवन. यूजिंग द मेजर्स फाइंड द व्हॅल्यूज ऑफ XYZ. आता फिगरमध्ये आपल्याला XYZच्या व्हॅल्यूज काढायच्या आहे, फाइंड करायच्या आहे, आणि मेजर ऑफ सम अँगल्स आर गिवन. तर इथे आपल्याला XYZच्या व्हॅल्यूज काढायच्या आहे. तर पहिले आपण वायची व्हॅल्यू फाइंड करू. तर NET आणि NEM हे जे 2 अँगल्स आहे, या अँगल्समध्ये NE ही कॉमन साईड आहे, आणि अदर ज्या साईड आहे ह्या अपोजिट रे आहे ET आणि TM. तर NET आणि NEM हे लिनियर पेअरचे अँगल आहे, आणि लिनियर पेअरच्या अँगलची सम किती असते 180 असते. तर यापैकी एक अँगल आपल्याला गिवन आहे, तर आपल्याला सेकंड अँगल फाइंड करता येईल. म्हणजे काय लिहावं लागेल, अँगल NET प्लस अँगल NEM इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल्स इन लिनियर पेअर. आता
NET आपल्याला 100 डिग्रीचा दिलेला आहे, अँगल NET 100 डिग्री प्लस अँगल NEMY इज इक्वल टू 180 डिग्री. आता आपल्याला वायची व्हॅल्यू फाईंड करायची आहे. तर 100ला राईट हँड साईडला न्यावं लागेल आणि 100 राईट हँड साईडला जाईल तर त्याची साईन काय होईल, चेंज होईल. म्हणजे y इज इक्वल टू 180 डिग्री मायनस 100 डिग्री. म्हणजेच वायची व्हॅल्यू काय होईल, 180 डिग्री मायनस 100 डिग्री म्हणजे किती राहील, 80 डिग्री. त्याच्यानंतर आता आपल्याला झेडची व्हॅल्यू फाईंड करता येईल. तर बघा इथे NME आणि EMR. आता या टू अँगल्समध्ये EM कॉमन साईड आहे आणि अदर ज्या साईड्स आहे अपोजिट रे आहे MR आणि MN. तर MNE आणि EMR हे काय आहे, लिनियर पेअरचे अँगल आहे आणि लिनियर पेअरच्या अँगलची सम किती असते, 180. याच्यातला आपल्याला 1 अँगल गिवन आहे तर आपल्याला झेडची व्हॅल्यू फाईंड करता येईल. म्हणजे कसं लिहावं लागेल, अँगल NME प्लस अँगल EMR is equal to 180 degree. Reason, angles in linear pair. आता या अँगल NME कितीचा आहे, झेडचा. NME आहे झेड प्लस EMR कितीचा आहे, 140 डिग्री. 140 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. आता झेड इज इक्वल टू काय होईल, 180ला आपल्याला 140ला आपल्याला राईट हँड साईडला न्यावं लागेल आणि लेफ्टचा नंबर राईटला जाईल तर त्याची साईन काय होईल, चेंज होईल. म्हणजे 180 डिग्री मायनस 140 डिग्री. मग झेड इज इक्वल टू काय होईल, 180 मायनस 140 किती होऊन जाईल, 40 डिग्री. तर आपण वायची व्हॅल्यू फाईंड केली, झेडची व्हॅल्यू फाईंड केली. आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाईंड करायची आहे. तर आता बघा NEM हा काय आहे, ट्रायंगल आहे आणि ट्रायंगलच्या ऑल अँगलची सम किती असते, 180. तर एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 180 होईल. वाय आणि झेडच्या व्हॅल्यूज माहिती आहे तर एक्सची व्हॅल्यू आपल्याला फाईंड करता येईल. तर इन ट्रायंगल NEM, इन ट्रायंगल NEM, तर ट्रायंगल NEM या ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची सम किती होईल, 180. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, अँगल एक्स प्लस अँगल वाय प्लस अँगल झेड इज इक्वल टू 180. एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 180 डिग्री. आणि आपण एक्सचं मेजर फाईंड करायचं आहे आपल्याला. एक्सचं मेजर आपल्याला फाईंड करायचं आहे. वायचं मेजर आपण किती काढलं आहे, 80 डिग्री काढलेलं आहे आणि झेडचं मेजर आपण काढलेलं आहे 40 डिग्री इज इक्वल टू 180 डिग्री. मग एक्स प्लस 80 आणि 40 याची ॲडिशन होईल 120 डिग्री. 120 डिग्री इज इक्वल टू 180. तर एक्सची व्हॅल्यू फाईंड करायची आहे. तर आता आपल्याला काय करावं लागेल, 120 डिग्रीला राईट साईडला न्यावं लागेल आणि लेफ्टचा नंबर राईटला जाईल तर त्याची साईन चेंज होईल. म्हणजे 180 डिग्री मायनस 120 डिग्री. मग एक्स इज इक्वल टू काय होईल, 180 मायनस 120 म्हणजे 60 डिग्री.